चला तर आज आपण खानदेश स्पेशल खूड मिरचीचं पाणी कसं बनवायचं ते बघूया। जी ज्वारीची भाकरी बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतं। तुम्ही कधी असं खूड मिरचीचं पाणी याआधी खाल्लं आहे का? खाल्लं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि खाल्लं नसेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि त्याआधी चॅनलला फॉलो करायला मात्र विसरू नका। तर यासाठी ना 3-4 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे, ज्या अशा मी तोडून घेतल्या आहे आणि यातल्या बिया मी काढून टाकणार आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात। आता एक छोटंसं आपण वाटण तयार करूयात। तर खलबत्त्यामध्ये ना मी अर्धा चमचा कच्चं जिरं आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहे। ह्या आपल्याला अशा ठेचून घ्यायच्या आहे। खरं तर या लसूण आणि जिरं ठेचल्यामुळेच या पाण्याला चव खूप छान येते। कढईमध्ये ना एक छोटा चमचा इतकं तेल घ्यायचं, यामध्ये हिंग घालायचं आहे आणि ठेचून घेतलेला लसूण आणि जिरं घालायचं। मस्त खरपूस होईपर्यंत मंद आचेवर याला परतवून घ्यायचं आहे। भाजीला घरामध्ये काही नसेल ना तर हा एक उत्तम पर्याय आहे। एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने हे खूड मिरचीचं पाणी करा। आता यामध्ये कट केलेल्या लाल सुक्या मिरच्या आणि पाव चमचा हळद घालायची, काही सेकंदासाठी चांगलं परतवायचं आहे आणि यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकलं आहे। एका व्यक्तीला हे खूड मिरचीचं पाणी व्यवस्थित पुरतं जेवणात। चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला चांगलं 7-8 मिनिटासाठी उकळून शेवटी कोथिंबीर टाकून गरमागरम भाकरीसोबत सर्व करा। तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि तुमचा अभिप्राय तर ते आपण चॅनललाही फॉलो करा।